सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने 21 फेब्रुवारी 2025 रोजी शहरामध्ये रस्त्याच्या कडेला आणि शासकीय जागांमध्ये तसेच खासगी जागेत परवानगी न घेतलेल्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली। यावेळी कोपरगाव शहरातील मेन रोड, बस स्थानक परिसर, धारणगाव रोड, येवला नाका परिसर, साईबाबा कॉर्नर तसेच अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले। मात्र अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली असून ते अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र दिसून येत आहे। अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा नगर परिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। याबाबत अधिक माहिती उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी दिली आहे। रस्त्याच्या कडेला जे हातगाड्या लागतात त्या हातगाड्या फिरत्या ठेवण्यासाठी आम्ही सूचना करतोय। तसंच अतिक्रमण करून ज्या पहिली जे अतिक्रमण काढलेले आहेत त्या ठिकाणी परत टपऱ्या ठेवायचं काम चालू झालेलं आहे, तर त्यांना आम्ही सूचना देतोय की तुम्ही तुमच्या स्वखर्चाने सदरच्या टपऱ्या काढून घ्याव्यात, नाहीतर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल। जर प्रथम वेळेस ते आढळले तर 500 रुपये दंड, दुसऱ्यांदा आढळले तर 5000 रुपये दंड आणि नंतर प्रति दिवस 200 रुपयाप्रमाणे त्यांना दंड आकारण्यात येईल आणि तसंच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल। तसंच सर्वांनी आपले अतिक्रमण काढून नगरपालिकेला सहकार्य करावे व आपले जे नुकसान आहे ते टाळावे। सर, दुसरं आपण जर बघितलं तर खासगी जागेमध्ये देखील विना परवानगी आता बांधकाम किंवा पत्र्याचे गाळे उभारण्यात येते, अशा लोकांना काय आव्हान करणार? सर, ज्यांनी खाजगी याच्यामध्ये गाळे उभारत आहेत त्यांनी नगरपालिकेची रीतसर परवानगी घ्यावी, त्यांना नगरपालिकेकडून नियमानुसार परवानगी देण्यात येईल। आणि जर त्यांनी परवानगी न घेता जर त्यांनी गाळे किंवा त्यांनी बांधकाम केलं असेल तर त्यांना MRTV ॲक्टनुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल। तसंच त्यांच्यावर अनधिकृत बांधकामाबाबत गुन्हाही दाखल केला जाईल। तरी त्या सर्वांनी परवानगी घ्यावी असं आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे। ट्रॅक्टर चोरीतील आरोपींना प्रवरा संगम परिसरात सिने स्टाईल पाठलाग करून 24 तासात जेरबंद करण्यात नेवासा पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी 6 आरोपींना अटक केली असून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। बक्कू पिंपळगाव या ठिकाणी मंगळवारी रात्री गणेश पोपट शिंदे यांच्या घरासमोर पत्र्याच्या शेडमधून ट्रक चोरी गेला होता, याबाबत फिर्याद दाखल होती। अहिल्यानगर पुणे महामार्गावर शुक्रवारी नारायण गव्हाण शिवारातील कॅनॉल जवळ 2000 किलो गोमांस भरलेला पिकअप सुपा पोलिसांनी पकडलाय। दोघांनी पिकअप सोडून पलायन केलाय। गोमांस व वाहतूक करणाऱ्या पिकअप असा 5,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी दिली आहे। दिवटे यांना गोपनीय माहिती मिळाली। नारायण गव्हाण शिवारात कॅनॉल जवळ एक बंद पिकअप उभा आहे, त्यामध्ये गोवंशीय सदृश्य मांस असल्याचं समजलं। दिवटे यांच्यासह पथकाने नारायण गव्हाण शिवारात जाऊन पाहणी केली असता या वाहनामध्ये गोमांस आढळून आलं। पारनेर तालुक्यातील अहिल्यानगर पुणे महामार्गावर व अवैध वसाहत असणाऱ्या सुपा शहरालगत रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचत आहेत, त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेला बाधा असणाऱ्या कचरा निर्मूलनाबाबत उपाययोजना राबविण्याची गरज असल्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। कचरा संकलन व्यवस्था असतानाही रहिवाशांच्या हटीवादीपणाने रस्त्यालगत कचरा टाकला जातो, त्यातून प्राण्यांच्या जीवितासही धोका निर्माण झालाय। असा कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात कारवाईबाबत मात्र उदासीनता दिसून येत आहे। शेवगाव तालुक्यातील एका ग्रामीण भागात वडिलांनीच मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे। ही मुलगी अल्पवयीन असून तिने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या वडिलांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष बाब म्हणजे आरोपी काही महिन्यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून शिक्षा भोगून आल्यावर त्याने हे घृणास्पद कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आरोपीच्या विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त केला जातोय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती।
आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। वाटसरूंची तहान भागविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात कोरीव चिरेबंदी दगडी पायऱ्यांचे बांधकाम असलेल्या बारव बांधल्या होत्या। त्यातील तालुक्यात वीरगाव, कुंभेफळ, वाशेरे येथे या बारव आहेत। वाशेरे येथील बारव गावालगत असल्याने ती सतत वापरात आहे, तर कुंभेफळ येथील बारव दूर डोंगर टेकडीच्या जवळ असल्याने दुर्लक्षित झाली आहे। आता निळवंडेच्या डाव्या कालव्यामुळे शेती शिवारात बारवेलगत दोन्ही बाजूने ऊस बागायत झाल्याने ही बारव नामशेष होण्याची भीती निर्माण झाली। आदिवासी कुटुंबावर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधातील आरोपी गावात फिरत आहे। पोलीस प्रशासनाने अद्याप त्यांना अटक केलेलं नाही। पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्यास आरोपींना सहकार्य केल्याबद्दल पोलिसांवर देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून 2 दिवसात आरोपींना अटक केली नाही तर जिल्हाभर जेल भरो आंदोलन छेडू, असा इशारा एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिक विभाग महाडचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी दिलाय। कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी परिसरात अवकाळी पावसाने शेत पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। विशेषतः मका यासारख्या नागदी पिकांना मोठा फटका बसलाय। या संदर्भात महसूल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे केलेत। गेले 15 ते 20 दिवसापासून अवकाळी पावसामुळे मायगाव देवी परिसरात काढणीला आलेल्या मका पिकाच्या कणसांना मोड आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील रावरी तालुक्यातील कानडगाव या जिरायती भागाला वरदान ठरलेल्या 2 प्रकल्पांमुळे कानड गावात विकासाची गंगा खऱ्या अर्थाने वाहू लागली आहे। केवळ जेमतेम पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर होणारी जिरायती शेती आणि चाऱ्यावर अवलंबून असलेला दुधाचा धंदा यामुळे खुंटलेल्या विकासाच्या वाटा आता प्रशस्त होऊ लागल्यात। अकोले तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला व मायलेकीवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास घडली। परंतु दोन्ही मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली आहे। या घटनेमुळे परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय। किसनाबाई रामहरी काळे व वैभव रामहरी काळे अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।